मी कस्तुरबा माध्यमिक शाळेत शिकत आहे। मी आता 9वी अ च्या वर्गात शिकत आहे। मी तुम्हाला स्वच्छतेबाबत काही प्रसंग सांगणार आहे। मी एकदा सहज रस्त्याने चालली होती। मी बघितलं एक आजी तिथे कचरा टाकत होत्या। मी त्यांना विचारलं, "का हो आजी, इथे कचरा का टाकताय?" त्यांनी मला सांगितलं की सर्व लोक इथे येऊन कचरा टाकत असतात। इथे अगदी दुर्गंधही पसरला होता। ओला कचरा, सुका कचरा एकच ठिकाणी टाकून ठेवलेला होता। मग मी तिथे नगरपालिकेच्या लोकांकडे गेले व त्यांना विचारले, "का तुम्ही कचरा गाडी पाठवत नाही का?" मग त्यांनी मला सांगितले की आम्ही पाठवू शकत नाही। मी त्यांना सांगितले की सरकार तुम्हाला पुरेसे पैसे देता, मग तुम्ही कचरा गाडी का पाठवत नाही? मग त्यांना थोडीशी चिंता करू लागली आणि मग त्यांना मी समजावून सांगितले की जर तुम्ही कचरा उचलला नाही तर गावात दुर्गंधी पसरेल व वेगवेगळ्या प्रकारचे रोगही होतील। मलेरिया, डेंग्यू यामुळेच तर होत राहतात। त्यामुळे आपल्या मुलाबाळांना किंवा इतर लोकांना सुद्धा हे आजार होऊ शकतात। त्यामुळे आपलं गाव स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी असते। त्यानंतर जो प्लास्टिकचा कचरा असतो तो प्लास्टिकचा कचरा विघटन होत असतो। त्यासाठी आपल्याला त्याला वेगळ्या डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे। ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा टाकला पाहिजे। सुका कचऱ्यामध्ये आपल्याला कागद वगैरे टाकता येतात। प्लास्टिकचा तर वेगळाच ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या इथल्या काचेच्या वस्तू असतात त्या सुद्धा वेगळ्या ठेवल्या पाहिजे। मी एवढंच मानते की स्वच्छता ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। स्वच्छ भारत, सुंदर भारत, आरोग्य स्वच्छ भारत, सुंदर भारत। जय हिंद।